तर बघा कृपेश आपला इथे आखे बांधतो. आमचा सोबती आहे. हा जा आता पाण्यात उतर. आता आम्ही चाललोय वाकोळे टाकायला दुसरा. भेटला बघा ऑक्टोपस जबरदस्त. तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल. पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत. नेहमी आम्ही भिवगावला आणि राणगावला असतो, तर आज आम्ही एका नवीन ठिकाणी आलो. कृपेश म्हणाला की एक नवीन ठिकाण आहे, आपण ते जरा एक्सप्लोर करूया. तर आज आम्ही आखे टाकणार आहोत. आखे येण्याचं वाकोले. तर कृपेशने आणले वाकोले. तर बघूया आपल्याला ते काय मिळते ते. धन्यवाद मित्रांनो, जोडून राहा व्हिडिओ सोबत. तर बघा कृपेश आपला इथे आखे बांधतोय. जागा वगैरे मस्त आहे एकदम. इकडे अक्षरशः गाव टाईप, म्हणजे गावच आहे अक्षरशः. एकदम सुंदर असं वातावरण, शांत ठिकाण. हे बघा, हे बाभळीचे काठे आहेत आणि हे सगळे मँग्रोव्ज आहेत. मजा आली. आणि हे छोटंसं बांधलेलं घर आहे. त्या घराच्या मागे खाडी आहे. तर कृपेश म्हणाला की मित्राचंच आहे आपल्या, तर आपण तिथे करू. तर कृपेशचं इथे रेडी झालं की मग आपण आखे टाकून घेऊ. आमचा सोबती आहे. डॉगी ये कम. तो बघा, सुंदर असं वातावरण, मस्त असं आहे. मजा आली. ते इथे आल्याच्यानंतर मला स्वतःला शांतता वाटली. मित्रांनो, आपले पहिले पागोळे टाकतोय. टाक. हा जा आता पाण्यात उतर. फ्लोटस घालवलाय त्याने तिकडे. ठीक आहे, डोंट वरी. फ्लोटस त्याने लांब घालवला. चालतंय, काढू आपण तो. आता आम्ही चाललोय वाकोले टाकायला दुसरा. टोटल आम्ही 10 वाकोले आणलेले आहोत. तर सर्व नाही दाखवणार, पण ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत त्या तुम्हाला दाखवेन. हे बघा, तुम्हाला रस्ता आहे सुंदर अशी. वाटचाल. चल तू बिंदास, टेन्शन नको घेऊ. इथून हा इथे बघा, दुसरा टाकलाय. कॅमेरा फोडला असता माझा. तिकडे टाक. इथून चल. इथून ये. ना हा कोणबी प्रकल्पाचा आहे. याच्यामध्ये आम्ही मागे खाजऱ्या काढल्या होत्या. इकडे सोडल्या होत्या काकांनी. हा जो प्रकल्प आहे ना मित्रांनो, तो कोलबी प्रकल्पाचा आहे. आणि इथे लास्ट टाइम आम्ही मोठे प्रॉन्स, टायगर प्रॉन्स, लॉबस्टर ह्याची शेती केली होती ना. हा, आणि मेन म्हणजे याच्यामध्ये खाजऱ्या सोडल्या होत्या. त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवेल. राईट. हा पूर्ण तो आहे ना, हा 1 एकर मध्ये आहे. ओके. आणि ती जी हे आहेत ना, झोपडी आहे ना, झोपडी. ओके. ती नवीन झोपडी आहे. ओके. तर ती आता सध्या पावसामुळे तुटली गेली आहे. कारण त्याच्यात फक्त प्लास्टिकचं कागद होतं. आणि राईट. इकडे कसं की हे होते, काय होतं आपला, या इकडे सुरची जी झाडं होती ती पण तुटल्यात. त्यांनी काकांनी साफ केलं तेवढी. ओके. पण हा या इकडून बंधारा आहे. त्याच्या बाजूचा तलाव आहे ना, त्या तिकडे पण मस्त खेकडे भेटतात. आणि त्या लाईनला ना जेव्हा भरती येते ना खास करून, तेव्हा तर मस्त खेकडे भेटतात. आणि खेकडे असे भेटतात ना की आपले जे आखे असतात ना, म्हणजे पागोले बोलतात आपण, तर ते इकडे टाकलं असेल ना, या इकडे टाकलं असेल ना, तर तुम्हाला दुसऱ्या जागी भेटेल. ओके. असे मोठे खेकडे भेटतात. अच्छा. आणि खेकड्याची साईज जर सांगितलं गेलं ना, किलोच्या हिशोबाने, तर ते 2 ते 1 किलो पर्यंत खेकडा बसतो. ओके. म्हणजे प्रत्येक खेकडा वगैरे अर्धा ते 1 किलोच्या वरतीच पकडून चालायचा. म्हणजे सांगायला पूर्ण डेंगेवाले खेकडे आणि एकदम तुफारी साईज. हा, भारी साईज. म्हणजे काम 25. चल ठीक आहे, आज बघूया आपण इकडे. हे भेटला मित्रांनो, भेटला. दादा इकडे जरा एकदा बघा, इकडे बघा. आणि खेकडा पण दाखवा बरं. भेटला. मस्त. आता बघा, ही साईज मी तुम्हाला जशी सांगितली तशी आहे की नाही. जरा एकदा इकडे पण बघा कॅमेरामध्ये. आणि तुमचे एक एक्सप्रेशन सांगितलं पाहिजे की हा खेकडा पलटा वाचला. आणि मित्रांनो, हे आखा जेव्हा टाकला ना, तेव्हा तो आमच्यासोबत ना, म्हणजे जे शेवटला तुम्ही बघू शकता, या इकडे बाटली आहे, त्या बाटली सगळं आतमध्ये गेला होता. पण ठीक आहे, नाही आपण त्या तिकडे काढून परत इकडे आणून टाकू. पिशवी घेऊन ये ना. मित्रांनो, इथे बघा कृपेशने काय पकडलंय. कृपेश,
खेच खेच खेच, तुझी मुंडकी पकड, मुंडकी पकडून खेच. ऑक्टोपस मुंडकीच पकडली होती. तेव्हा मुंडकी वरती आहे. आई शाबाश कर. हे बघा मित्रांनो, ऑक्टोपस जबरदस्त. पकड झाला बस.